नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे एजीएमपीसी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण 28 मार्च 2026 चे चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण यासारखे सर्व महत्त्वाचे प्रश्न आणि त्या प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. चला तर सुरू करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, डॉक्टर जयसिंगराव पवार यांचे निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इतिहास संशोधक. अधिक माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, नुकतेच डॉक्टर जयसिंगराव पवार यांचे निधन झाले. कोण होते हे जयसिंगराव पवार? आता ते पाहूयात आपण. तर डॉक्टर जयसिंगराव पवार हे प्रख्यात इतिहास संशोधक, लेखक आणि विचारवंत होते. त्यांचे अलीकडे 26 मार्च 2026 रोजी कोल्हापूर येथे वयाच्या 85व्या वर्षी निधन झाले. तर मित्रांनो, डॉक्टर जयसिंगराव पवार हे प्रख्यात इतिहास संशोधक आणि लेखक होते आणि त्यांनी मित्रांनो प्रामुख्याने मराठी शाहीचा इतिहास आणि शिवकालीन इतिहासावर सखोल संशोधन केले होते आणि त्यांच्या ऐतिहासिक आणि सामाजिक योगदानासाठी 25 हून अधिक विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. तर मित्रांनो, डॉक्टर जयसिंगराव पवार हे प्रख्यात इतिहास संशोधक आणि लेखक होते. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2 आहे, 2026 मध्ये नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान कोण बनले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बलेंद्र शहा. तर मित्रांनो, बालेन या नावाने लोकप्रिय असलेले बलेंद्र शाह यांनी 27 मार्च 2026 रोजी देशाचे 47वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. तर मित्रांनो, 2026 मध्ये नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान कोण बनलेले आहेत? तर बलेंद्र शाह बनलेले आहेत आणि त्यांना बालेन या नावाने देखील ओळखले जाते. तर ते नेपाळचे कितवे पंतप्रधान होणार आहेत? तर ते 47वे पंतप्रधान होणार आहेत. आणि ते नेपाळच्या इतिहासातील सर्वात तरुण आणि मधेशी वंशाचे पहिले पंतप्रधान बनले आहेत. आणि राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे 35 वर्षीय नेते असलेले बलेंद्र शाह यांनी शीतल निवास येथील राष्ट्रपती कार्यालयात शपथ घेतली. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3 आहे, WTO म्हणजेच की वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मंत्रिस्तरीय परिषद 2026 कोठे आयोजित केली जात आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, याऊंडे. तर मित्रांनो, जागतिक व्यापार संघटनेची म्हणजेच की WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची 14वी मंत्रिस्तरीय परिषद 26 ते 29 मार्च 2026 या काळात कॅमेरूनमधील याऊंडे येथे आयोजित केली जाते. मित्रांनो, WTO ची मंत्रिस्तरीय परिषद यावर्षी कुठे आयोजित केली जात आहे? ते याऊंडे येथे आयोजित केली जाते. आणि याऊंडे कुठे आहे? तर कॅमेरून येथील आहे याऊंडे स्थळ. आणि कधी आयोजित होणार आहे ही? तर ते 26 ते 29 मार्च 2026 या काळात ही मंत्रिस्तरीय परिषद आयोजित होणार आहे. आणि मित्रांनो, या परिषदेत 166 सदस्य देशांचे व्यापार मंत्री जागतिक व्यापार सुधारणा आणि कृषी, ई-कॉमर्स यासारख्या गंभीर मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत या मंत्रिस्तरीय परिषदेमध्ये. मित्रांनो, आता आपण WTO काय आहे ते पाहूयात. चला. आता मित्रांनो, आपण जागतिक व्यापार संघटना म्हणजेच की WTO याबद्दल जाणून घेणार आहोत. WTO म्हणजेच काय? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. ही राष्ट्रांमधील व्यापाराचे नियमन निश्चित करणारी एकमेव आंतरराष्ट्रीय संस्था आहे मित्रांनो, WTO. आणि याची स्थापना कधी झाली? तर 1 जानेवारी 1995 रोजी WTO ची स्थापना झाली. आणि WTO चे मुख्यालय कुठे आहे? तर जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे याचे मुख्यालय आहे. आणि सध्या WTO मध्ये 160 हून अधिक सदस्य देश आहेत. आणि याचा उद्देश काय आहे WTOचा? तर आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडथळे, उदाहरणार्थ सीमा शुल्क, आयात निर्बंध कमी करणे, व्यापाराचे नियम तयार करणे आणि जागतिक व्यापार सुलभता आणणे हे या WTOचं मुख्य उद्देश आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4 पाहूयात. फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान कमांडर ऑफ द लीजन ऑफ द ऑनर अलीकडे कोणत्या भारतीय राजदूताला प्रदान करण्यात आला? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जावेद अशरफ. अधिक माहिती जाणून घेऊया. अलीकडेच फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान कमांडर ऑफ द लीजन ऑफ द ऑनर मार्च 2026 मध्ये फ्रान्समधील भारताचे राजदूत जावेद अशरफ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. मित्रांनो, हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. कोणता? कमांडर ऑफ द लीजन ऑफ द ऑनर. आणि तो कोणाला प्रदान करण्यात आलेले? तर फ्रान्समधील भारताचे राजदूत जावेद अशरफ यांना हा सर्वोच्च नागरी पुरस्कार
पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. आणि मित्रांनो, हा पुरस्कार त्यांना का प्रदान करण्यात आला, तर भारत फ्रान्समधील धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यात त्यांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल हा पुरस्कार जावेद अशरफ यांना प्रदान करण्यात आलेला आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5 आहे, G7 शिखर परिषद 2026 कोणत्या देशात आयोजित केली जाईल? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फ्रान्स. तर मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ते 17 जून दरम्यान फ्रान्समध्ये होणाऱ्या G7 शिखर परिषद 2026 मध्ये सहभागी होणार आहेत. तर मित्रांनो, G7 शिखर परिषद कुठे आयोजित होणार आहे, तर ती फ्रान्समध्ये आयोजित होणार आहे. आणि त्या परिषदेसाठी नरेंद्र मोदी यांना आमंत्रण आलेले आहे. आणि मित्रांनो, या परिषदेमध्ये काय होणार आहे, तर अर्थव्यवस्था, भूराजकीय तणाव, ऊर्जा सुरक्षा आणि जागतिक भागीदारी या प्रमुख विषयांवर या G7 शिखर परिषदेमध्ये चर्चा केली जाईल. आणि मित्रांनो, 1 जानेवारी 2026 पासून फ्रान्सकडे G7 चे अध्यक्षपद आहे. मित्रांनो, फ्रान्स हे G7 चे अध्यक्षपद 1 जानेवारी 2026 पासून आहे. मित्रांनो, हे G7 परिषद काय आहे ती पाहूयात आपण आता. तर मित्रांनो, G7 गट काय आहे आता त्याबद्दल जाणून घेऊया आपण. तर मित्रांनो, G7 हा फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स आणि कॅनडा या जगातील 7 आघाडीच्या प्रगत अर्थव्यवस्थांचा अनौपचारिक गट आहे मित्रांनो. या 7 देशांचा हा G7 गट आहे मित्रांनो. आणि त्यांची 1973च्या ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये आर्थिक समन्वय साधण्यासाठी या G7 गटाची स्थापना झाली. कधी स्थापना झाली, तर 1973 मध्ये. आणि याचा उद्देश काय असतो, तर जागतिक अर्थव्यवस्था, व्यापार, सुरक्षा, हवामान बदल आणि आरोग्य यासारख्या प्रमुख जागतिक विषयांवर येथे चर्चा होते ह्या G7 गटामध्ये. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6 आहे, नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जेवर. तर मित्रांनो, नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ सध्या चर्चेमध्ये आहे. का चर्चेमध्ये आहे ते पाहूयात आपण आता. तर जेवर उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन 28 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तर मित्रांनो, या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होणार आहे कुठे, तर जेवर, उत्तर प्रदेशमधील जेवर येथे. कोणाच्या हस्ते, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. आणि मित्रांनो, हे विमानतळ दिल्ली NCR कनेक्टिव्हिटी व भारताच्या विमान वाहतूक विकासाला चालना देणार आहे. कोणते, नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ. आणि मित्रांनो, हे आशियातील सर्वात मोठ्या विमानतळापैकी एक आणि दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला पर्याय म्हणून नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करण्यात येणार आहे मित्रांनो. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7 आहे, IFFD 2026 मध्ये नंदा मुरी बालकृष्ण यांना जीवनगौरव पुरस्कार कुठे प्रदान करण्यात आला? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, दिल्ली. तर मित्रांनो, IFFD 2026 हा पुरस्कार नंदा मुरी बालकृष्ण यांना दिल्ली येथे प्रदान करण्यात आलेला आहे. अधिक माहिती जाणून घेऊया. तर अलीकडेच IFFD 2026 मध्ये ज्येष्ठ तेलुगू अभिनेते नंदामुरी बालकृष्णन यांना जीवनगौरव पुरस्कार नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे प्रदान करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, हे नंदामुरी बालकृष्णन कोण आहेत, तर ते ज्येष्ठ तेलुगू अभिनेते आहेत. आणि त्यांना नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे हा IFFD 2026 पुरस्काराने, जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, हा पुरस्कार त्यांना का देण्यात आला, तर 50 वर्षाचा प्रवास, भगवंत केसरीचे यश, पुरस्कार आणि भारतीय चित्रपटसृष्टी व तिच्या वारशातील योगदानाबद्दल नंदा मुरी बालकृष्णन यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8 आहे, भारताकडे येणाऱ्या ऊर्जा सामग्रीच्या संरक्षणासाठी भारतीय नौदलाने सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा. अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, भारतीय नौदल हे ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा मोहीम राबवत आहे. आता त्याचा उद्देश काय आहे, तर पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताकडे येणाऱ्या ऊर्जा सामग्रीच्या सुरक्षेसाठी भारतीय नौदलाने ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा सुरू केलेली आहे. तर मित्रांनो, पश्चिम आशियातील वाढत्या युद्धाच्या तणावामुळे, म्हणजेच की इराण आणि इस्रायलच्या युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये या व्यापाराचा परिणाम होत आहे. आता त्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येणाऱ्या ऊर्जा सामग्रीच्या सुरक्षेसाठी भारतीय नौदलाने ही ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा मोहीम राबवलेली आहे. आणि मित्रांनो, अत्यावश्यक ऊर्जा पुरवठा करणाऱ्या भारतीय ध्वजांकित मालवाहू
जहाजांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी हे ऑपरेशन काळजीपूर्वक व गुप्तपणे राबवले जाते. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9 आहे. नुकतेच निधन झालेले मल्याळम चित्रपट आणि रंगभूमीवरील ज्येष्ठ कलाकार कोण आहेत? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ए. राजेंद्रन. तर नुकतेच मल्याळम चित्रपट आणि रंगभूमीवरील ज्येष्ठ कलाकार व दिग्दर्शक ए. राजेंद्रन यांच्या वयाच्या 71व्या वर्षी निधन झालेले आहे मित्रांनो. आता हे ए. राजेंद्रन कोण होते? तर ते मल्याळम चित्रपट व रंगभूमीवरील ज्येष्ठ कलाकार होते, तसेच ते दिग्दर्शक देखील होते आणि त्यांचेच नुकते निधन झालेले आहे. आणि मित्रांनो, त्यांनी 60हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा म्हणजेच की NSDचे पदवीधर म्हणून रंगभूमीवरही मोठे योगदान ए. राजेंद्रन यांनी दिलेले होते. पुढचा प्रश्न पाहूयात. तर मित्रांनो, आपला शेवटचा आणि 10वा प्रश्न पाहूयात. सूरीकुमारू के. गोविंद भट यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या लोकनृत्याशी संबंधित होते? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. यक्षगान. अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, सूरीकुमारू के. गोविंद भट यांचे नुकतेच निधन झाले. ते यक्षगान नृत्याशी संबंधित होते. आणि मित्रांनो, संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2016 हा भारत सरकारच्या वतीने देण्यात येणारा मानाचा पुरस्कार देखील त्यांना 2026 मध्ये प्रदान करण्यात आलेला होता. ते सूरीकुमारू के. गोविंद भट कोणत्या नृत्याशी संबंधित होते? तर यक्षगान ह्या नृत्याशी ते संबंधित होते. आता मित्रांनो, हे यक्षगान नृत्य प्रामुख्याने कर्नाटक राज्यातील किनारपट्टी भागात म्हणजेच की दक्षिण कन्नड, उडुपी, उत्तर कन्नड इथे हा लोकप्रिय असलेला नृत्य नाट्य प्रकार आहे. म्हणजे लोकनृत्य आहे हा यक्षगान. कुठला? कर्नाटकमधील. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले 28 मार्च 2026 चे चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे. मित्रांनो, 10 प्रश्न पाहिलेले आहेत आणि जे 10च्या 10 प्रश्न आपल्याला आपल्या येणाऱ्या सर्व एक्झामसाठी महत्त्वाचे असतील. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा. आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर एज्यू MPSC हे आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.